नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सांख्ययोग व कर्मयोगाचा निर्णय, तसेच सांख्ययोगी व कर्मयोगी यांची लक्षणे व त्यांचा महिमा. हरि ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद् भगवद्गीता अथ पंचमोऽध्यायः. अर्जुन उवाच. ओवी क्रमांक 1. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्थात अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता, तेव्हा या दोहोपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते सांगा. श्री भगवान उवाच. संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभो तयोत्सु कर्म संन्यासा कर्मयोगो विशिष्यते. अर्थात श्री भगवान म्हणाले, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याण करणारेच आहेत, परंतु त्या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे. ओवी क्रमांक 3. नेय स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांगती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. अर्थात हे अर्जुना, जो पुरुष कोणाचा द्वेष करत नाही आणि कशाची अपेक्षा करीत नाही, तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा, कारण राग, द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला पुरुष सुखाने संसार बंधनातून मुक्त होतो. ओवी क्रमांक 4. सांख्ययोगो पृथक्बाला प्रवर्तन्ति न पंडिता एकं स्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. अर्थात वर सांगितलेले संन्यास आणि कर्मयोग वेगवेगळी फळे देणारे आहेत असे मूर्ख लोक म्हणतात, पंडित नव्हे, कारण दोहोंपैकी एकाचे ठिकाणी सुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला पुरुष दोहोंचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो. ओवी क्रमांक 5. यत्सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यच योगच्च य पश्यति स पश्यति. अर्थात ज्ञानयोग्यांना जे परमधाम प्राप्त होते तेच कर्मयोग्यांनाही प्राप्त होते, म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत असे पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो. ओवी क्रमांक 6. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्नुप योगता योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. अर्थात परंतु हे अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन, इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे, आणि भगवत स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो. ओवी क्रमांक 7. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. अर्थात ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रिय निग्रही आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसेच सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्माच ज्याचा आत्मा आहे, असा कर्मयोगी कर्मे करूनही अलिप्त राहतो. ओवी क्रमांक 8 आणि 9. नैव किश्चित करोमीति युक्तो मन्ये तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृश्यन् जिघ्रन् श्रन् गच्छन् स्वपश्य श्वसन् प्रलपन्वि सृजन् गृहन् उन्मिषन्नि मिषन्नपि इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. अर्थात सांख्ययोगी तत्ववेत्याने पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता,
भोजन करीत असता, चालत असता, झोपत असता, श्वासोच्छ्वास करीत असता, बोलत असता, टाकीत असता, घेत असता, तसेच डोळ्यांची उघडझाप करीत असतानाही सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहेत असे समजून निसंशय असे मानावे की मी काहीच करत नाही. ओवी क्रमांक 10. ब्रह्मण्याध्याय कर्माणि संग त्यक्त्वा करोति य लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. अर्थात जो पुरुष सर्व कर्म परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्मे करतो तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. ओवी क्रमांक 11. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिन कर्म कुर्वन्ति संग त्यक्त्वात्मशुद्धये. अर्थात कर्मयोगी ममत्व बुद्धी सोडून केवळ इंद्रिये, मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारा आसक्ती सोडून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात. ओवी क्रमांक 12. युक्त कर्मफलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकम् आयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. अर्थात कर्मयोगी कर्माच्या फळांचा त्याग करून भगवत प्राप्तिरूप शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो. यापुढील ओवींमध्ये आपण पाहणार आहोत ज्ञानयोगाचा विषय आणि भक्तीसह ध्यानयोगाचे वर्णन. ओवी क्रमांक 13. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. अर्थात अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे असा सांख्ययोग्याचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच 9 दरवाजांच्या शरीररूपी घरात सर्व कर्मांचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपात स्थित राहतो. ओवी क्रमांक 14. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. अर्थात परमेश्वर मनुष्यांचे कर्तेपण कर्मे किंवा कर्मफलांशी संयोग उत्पन्न करीत नाही तर प्रकृतीच खेळ करीत असते. ओवी क्रमांक 15. ना दत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभो अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. अर्थात सर्वव्यापी परमेश्वरही कोणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही, परंतु अज्ञानाने ज्ञान झाकलेले आहे, त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात. ओवी क्रमांक 16. ज्ञानेन तु तज्ज्ञानं येषां नाशितमात्मना तेषां आदित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत्परम्. अर्थात परंतु ज्याचे ते अज्ञान परमात्मा ज्ञानाने नाहीसे झाले आहे त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंद घन परमात्म्याला प्रकाशित करते. ओवी क्रमांक 17. तत्बुद्धयस्तदात्मन् अस्तन्निष्ठा स्तत्परायणा गच्छन्त्य पुनरावृत्ती ज्ञान निर्धूर्तकल्मषा. अर्थात ज्यांचे मन व बुद्धी तद्रूप झालेली आहे आणि सच्चिदानंद घन परमात्म्यातच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे असे ईश्वर पारायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परमगतीला प्राप्त होतात. ओवी क्रमांक 18. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिने शुनिचैव श्वपाके च पंडितः समदर्शिना. अर्थात ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण
गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांनाच समदृष्टीनेच पाहतात. ओवी क्रमांक 19. इहेव तैर्जिता सर्गे सर्गो येषां साम्ये स्थितं मना निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिता. अर्थात ज्यांचे मन समभावात स्थिर झाले त्यांनी या जन्मीत संपूर्ण संसार जिंकला. कारण सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि सम आहे, म्हणून ते सच्चिदानंद घन परमात्म्यातच स्थिर असतात. ओवी क्रमांक 20. न प्ररुषेत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य च प्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता. अर्थात जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धी असलेला संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यात ऐक्य भावाने नित्य स्थित असतो. ओवी क्रमांक 21. बाह्य स्पर्शेश वसत्कात्मा विंदयात्मनियत सुखम स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखम क्षयमश्नुते. अर्थात ज्याच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. त्यानंतर तो सच्चिदानंद परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्यभावाने स्थिती असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो. ओवी क्रमांक 22. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्त कौन्तेय न तेषु रमते बुध. अर्थात जे हे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत, ते जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाटले असले तरी तेही दुःखालाच कारण होणारे आणि अनित्य आहेत. म्हणून हे अर्जुना, बुद्धिमान विवेकी पुरुष त्यात रमत नाहीत. ओवी क्रमांक 23. शक्नोति हैवय सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नर. अर्थात जो साधक या मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच कामक्रोधामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच योगी होय आणि तोच सुखी होय. ओवी क्रमांक 24. यो अंत सुखो अंतरा रामस्तथा अंत ज्योतिरैवय स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. अर्थात जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी, अंतरात्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो, तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यासह ऐक्यभावाला प्राप्त झालेला सांख्य योगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो. ओवी क्रमांक 25. लभन्ते ब्रह्मनिर्वाण ऋषय क्षीणकल्मषा छिन्नद्वैधा यतात्माना सर्वभूते हि ते रता. अर्थात ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहे, ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले आहेत, जे प्राणीमात्रांच्या कल्याणात तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यात स्थिर असते, ते ब्रह्मवेत्ते शांत ब्रह्माला प्राप्त होतात. ओवी क्रमांक 26. कामक्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. अर्थात काम क्रोध मावळलेले, मन जिंकलेले, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात, त्यांना सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण असतो. ओवी क्रमांक 27 आणि 28. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्याश्चक्षु शैवांतरे भ्रुवोः प्राणापानौ समो कृत्वा नासाभ्यंतर चारिणौ यतेंद्रिय मनोबुद्धिर
मुनिर्मोक्ष परायणाः विगतेच्छा भयक्रोधो य सदा मुक्त एव सः. अर्थात बाहेरच्या विषयभोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान सम करून ज्याने इंद्रिये, मन व बुद्धी जिंकली आहेत असा मोक्ष तत्पर मुनी इच्छा, भय आणि क्रोध यांनी रहित झाला की तो सदोदित मुक्तच असतो. ओवी क्रमांक 29. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकं महेश्वरं सहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मा शांतिमृच्छति. अर्थात माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोगता, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर, प्राणी मात्रांचा सहृद अर्थात स्वार्थरहित दयाळू आणि प्रेमी असे तत्वतः समजून शांतीला प्राप्त होतो. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मसन्न्यास योगो नाम पंचमोऽध्यायः. हरिः ओम.